त्रास। मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग्स कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 20 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने शहरातील होर्डिंग्स मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत नोटीस बजावली असून त्याचा लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान मुंबई येथे होर्डिंग्स कोसळून झालेल्या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाला अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्स बाबत काही गाईडलाईन्स जारी केले असून सर्व होर्डिंग्सची कडक तपासणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने शहरातील होर्डिंग्सचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे संबंधित मालकांना आदेश दिलेत। दरम्यान रत्नागिरी नगरपालिकेच्या अभियंत्यांकडूनही शहरातील सर्व होर्डिंग्सची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे शहरातील सर्व होर्डिंग्स आता पालिकेच्या रडारवर आहेत। शहरात 200 अधिकृत होर्डिंग्स उभारण्यात आलेले आहेत। त्या उभारणीच्या परवानगीसाठी संबंधितांनी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे। त्यामुळे कुठेही अनधिकृत होर्डिंग्स नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं। दरवर्षी पावसाळ्यात होर्डिंग्स पडणे, झाडे पडणे, पोल पडणे या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात। त्यामुळे एकूणच आता रत्नागिरी नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी या सर्व गोष्टींची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पावसाळ्यात किंवा भविष्यात असल्या काही घटना घडू नयेत। समंदर की गोद में पला है तू,
अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।